तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्वात मोठा बोगदा जो समृद्धीवरती आहे तो बघतोय. तर समृद्धीवर हा बोगदा इगतपुरी घोटी जे आहे त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतराचा बोगदा आहे. तुम्हाला तो पार करायला 5 ते 6 मिनिटाचा कालावधी जो आहे तो वेळ लागतो. या ठिकाणी बोगदा जो आहे तो बघू शकता, वेगवेगळ्या म्हणजे अंतरावरती, थोड्याशा अंतरावरती त्यांनी U-टर्न एक्झिटसुद्धा दिले की कुठला जर अपघात घडला तर एक्झिटसुद्धा मध्ये पाहिजे, यासाठी एक्झिट पण दिलेले आहेत. आणि जो बोगदा आहे जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतराचा बोगदा आहे. दिवसा देखील तुम्ही जर प्रवास करत असाल तर त्या ठिकाणी लाईट लागलेल्या असतात. या पद्धतीने तुम्ही या बोगद्यातून गेले आहात का, तर नक्की सांगा, नक्की कमेंट करा. तर हा बोगदा खूप मोठा आहे, फार मोठ्या प्रमाणात आज जी प्रगती होताना आपल्याला दिसते आहे. भारतीय रोड जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता सुधारता आहे. ग्रामीण भागात जरी काही भागामध्ये खड्डे असतील, परंतु जो मुंबई टू नागपूर समृद्धी आहे हा खूप वेगवान आणि जलद गतीचा बनवला गेला आहे. त्यामध्ये एक हा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणात सर्व प्रवाशांची होते. हा बोगदा देखील तसाच आहे. पूर्ण डोंगर जे आहे तो पोखरून या साईडच्या त्या साईडला जो घाट आहे त्या घाटामधून काढलेला आहे. हा जो 10 ते 12 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, त्यामुळे वेळ देखील खूप वाचतो. डायरेक्टली तुम्हाला जर नागपूरचा प्रवास करायचा असेल तर नागपूर देखील तुम्ही खूप लवकर आणि जलद गतीने जाऊ शकता बाय रोड, कारण बाय प्लेनने सुद्धा आता भीती वाटते, त्यामुळे बाय रोड जाऊ शकता. आणि या रोडनी तुम्ही गेलेला आहात का, तुम्हाला हा रोड कसा वाटला? फक्त या रोडवरती अजून काही रेस्टॉरंट, पेट्रोल पंप हे बनवल्या गेल्या नसल्यामुळे असुविधा ही मोठ्या प्रमाणात होते. कारण एकदा वर जर चढलं तर तुम्हाला पेट्रोल डिझेलची सुविधा नाही आहे, म्हणजे फ्यूलची सुविधा नाही आहे. त्याचबरोबर रेस्टॉरंटसुद्धा नाही आहे. पाणी जर नसेल तर पाण्याची व्यवस्था नाही आहे. भूक लागली तर जेवणाची देखील व्यवस्था कुठे नाही आहे. तेवढी एक सुविधा जर या ठिकाणी विविध अंतरावरती जर झाली तर नक्की खूप चांगली सुविधा सर्वांसाठी होईल. आणि यावरती जो वेगवान प्रवास केला जातो आहे त्यावरती वाहनं अजून देखील वाढतील, कारण यामुळे वेळेची देखील बचत होते. रस्ता देखील खूप चांगला बनवलेला आहे, परंतु या दोन असुविधेमुळे थोडंसं प्रवास या रोडवरती टाळतात. अपघात देखील काही चुकीमुळे घडला जातो, कारण अनियंत्रित वाहन चालवल्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे सर्वांनी सावधगिरीने आणि नियंत्रणामध्ये वाहनं चालवणं आवश्यक आहे या रोडवरती. तर नक्की अपघातसुद्धा टळू शकतात आणि आपला वेळ हा वाचू शकतो. वेगवेगळ्या अंतरावरती तुम्ही एक्झिट जे बघू शकता, U-टर्न एक्झिट आहेत की जेणेकरून कुठली अडचण आली वाहनाला तर तुम्ही तिथं गाडी उभी करू शकता. त्या एक्झिटमध्ये तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर आणि खूप चांगला रोड हा बनवलेला आहे. तुम्ही कधी याने प्रवास केला असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला हा रोड, रस्ता, समृद्धी कसा वाटला, त्याविषयीचे तुमचे मत काय आहे ते देखील आम्हाला कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, का सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. महाराष्ट्राची प्रगती, भारताची प्रगती ही सर्वांपर्यंत नक्की गेली पाहिजे. नक्की अनेक प्रश्न आहेत, परंतु सामान्यासाठी रस्ता देखील हा महत्त्वाचा आहे, तो पाठ देखील होतोय. त्यामुळे लाईक शेअर नक्की करा.